नमस्कार, मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रीज किचनमध्ये स्वागत करते। तर या थंडीच्या दिवसांमध्ये काहीतरी गरम खावंसं वाटतं किंवा आपल्याला कधी कधी असं वाटतं की काहीतरी गोड खायचं आहे, खीर खावीशी वाटते, बासुंदी खावीशी वाटते, श्रीखंड खावंसं वाटतंय, पण आपल्याला ते बाहेर जाऊन आणण्या इतका मूड नसतो किंवा एनर्जी नसते। तर मी आज तुम्हाला एकदम झटपट अशी होणारी बासुंदी दाखवणार आहे आणि ती सुद्धा पार्लेजी बिस्किटांपासून। म्हणजे जर का आपल्याकडे मावा नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही तरी सुद्धा छान अशी बासुंदी घरच्या घरी झटपट अशी तयार करू शकता। चला तर बघूयात ही पार्लेजी बिस्किटांची बासुंदी कशी तयार करायची। तर सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे, मी इथे कोमट दूध घेतलेलं आहे, थोडंसं साधारण अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त असेल। तर यामध्ये कोमट आहे आणि थंड नाही घ्यायचं, थोडंसं गरम किंवा कोमट असं घ्यायचं। तर सर्वात आधी मी इथे 2 टेबलस्पून मिल्क पावडर घेतलेली आहे। ही ऑप्शनल आहे, जर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकली तरीही चालेल, पण जर का असेल तर आपली बासुंदी खूप छान अशी होते। तर ही मिल्क पावडर आपल्याला या दुधामध्ये टाकायची आहे। 2 टेबलस्पून मिल्क पावडर मी इथे घेतलेली आहे आणि आता सगळं छान असं मिक्स करून घेऊया। आपल्याला कोमट असं दूध यासाठीच घ्यायचं आहे कारण की मिल्क पावडर जी आहे ती छान अशी त्याच्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे। थंड दुधामध्ये ती नीट मिक्स होत नाही, गाठी होऊ शकतात, म्हणून आपण इथे थोडंसं कोमट आणि गरम असं दूध घ्यायचं। तर मिल्क पावडर टाकून झाल्यानंतर आपण छान असं मिक्स केलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे घेतलेला आहे पार्लेजीचा 10 रुपयावाला पुडा आणि छोटा असाच घ्यायचा आपल्याला, जास्त बिस्किट नको आहेत, अगदी थोडेसे बिस्किट पाहिजेत। तर चला आता त्याच्यामधले बिस्किट घेऊयात। तर हे असे थोडेसे हाफ करून आपण टाकूयात। असे थोडेसे तोडून टाकले म्हणजे लवकर ते भिजतात आणि लवकर त्याच्यामध्ये मिक्स होतील, म्हणून मी असे तोडून टाकते। तर मी ते एकूण 7 बिस्किटं घेतलेली आहेत। तर आता ही थोडीशी याच्यामध्ये भिजू द्यायची आणि भिजल्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेऊया। 6 ते 7 बिस्किटं खूप होतात। तर आता ही बिस्किटं आपण ह्याच्यामध्ये छान अशी मिक्स करून घेऊयात। ते छान असं एकजीव व्हायला पाहिजे, म्हणजे थोडक्यात आपल्याला याची आता पेस्ट तयार करून घ्यायची आहे। खूप इझी आणि झटपट अशी होणारी रेसिपी आहे। तर इथे आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मिल्क पावडर आणि पार्लेजीचं बिस्किट छान मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे। मिल्क पावडरने काय होतं तर आपल्या बासुंदीला छान अशी कन्सिस्टन्सी होते, थोडासा असा घट्टपणा येतो, म्हणून मी इथे मिल्क पावडर टाकली। तुमच्याकडे नसेल तर नाही टाकली तरीही चालेल। चला तर आता पुढची प्रोसेस करू। तर मी इथे गॅसची फ्लेम ऑन केलेली आहे। याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेऊयात आधी, तुपाने छान असा बासुंदीला स्वाद येतो। तर मी इथे 2 चमचे तूप टाकून घेतलेला आहे। थोडंसं गरम करून घेऊयात तूप। तर इथे तूप जे आहे ते गरम झालेलं आहे थोडंसं। तर आता यामध्ये आपण टाकून घेऊयात ड्रायफ्रुट्स। तर मी इथे बदाम घेतलेले आहेत आणि त्यासोबतच थोडेसे काजू। हे बारीक करताना अगदीच असे बारीक नाही करायचे, थोडेसे मोठे असे ठेवायचे, म्हणजे ते बासुंदीमध्ये खूप छान असे लागतात। तर आता हे आपण थोडेसे फ्राय करून घेऊया। लो फ्लेम वरतीच आपल्याला ड्रायफ्रुट्स फ्राय करायचे आहेत। असे फ्राय करून घेतलेले आहेत। ड्रायफ्रुट्स फ्राय करून झाले की त्यामध्ये आपण टाकून घेऊया दूध।
तर मी इथे साधारण 1.5 ते 2 कप दूध घेतलेलं आहे. तुम्हाला जेवढं दूध पाहिजे तेवढं घेऊ शकता. तर मी ते साई सकट साधारण 1.5 ते 2 कप दूध इथे घेतलेलं आहे. साय पण टाकायची, काही हरकत नाही. साईनी उलट आपली बासुंदी खूप छान अशी होते. ती साय त्यामध्येच अशी मिक्स करायची. तर आता ह्या या दुधाला आपण एक उकळी येऊ देऊयात. दुधाला उकळी येईपर्यंत मी गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम फ्लेमवरती ठेवते. पण हे लक्षात ठेवा, जेव्हा आपण ड्रायफ्रुट्स फ्राय करतो त्याच्यानंतर आपण जेव्हा त्यामध्ये दूध टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम एकदम लो पाहिजे, नाहीतर आपलं दूध जे आहे ते करपू शकतं. त्यामुळे एकदम गॅसची फ्लेम एकदम लो ठेवून आपल्याला त्यामध्ये दूध टाकायचं आहे. तर आता आपण हे दूध उकळून घेऊयात मीडियम फ्लेमवरती. तर इथे दुधाला उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता. थोडंसं मिक्स करून घेऊयात. आपल्याला दूध आटवायचं वगैरे काही नाहीये, फक्त दुधाला उकळी आली की आता यामध्ये आपण साखर टाकून घेऊयात. तर मी इथे साखर घेतलेली आहे 2 टेबलस्पून. जास्त साखर आपल्याला इथे नाही लागत. तुम्हाला जितकं गोड हवंय तितकी तुम्ही साखर घेऊ शकता. मी इथे 2 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, कारण की पार्लेची बिस्किट हे आधीच गोड असतात, त्यामुळे आपल्याला इथे थोडीशी कमीच साखर लागते. तर छान असं मिक्स करून घेऊ. त्यासोबतच मी इथे घेतलेली आहे वेलची पूड. तर वेलची पूड पण आपण थोडीशी टाकून घेऊया. वेलची पूडने पण स्वाद खूप छान येतो, म्हणून मी ह्याच्यामध्ये वेलची पूड टाकते. छान असं मिक्स करून घेऊयात हे पण. वाव, सुगंध तर आत्ताच खूप छान असा येतोय. की मग आता आपण यामध्ये टाकूयात आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे बिस्किट, मिल्क पावडर आणि दूध यासाठी. तर यासाठी मी दूध घेतलं होतं साधारण अर्धा कपपेक्षा थोडंसं जास्त असेल ते, आणि इथे आपण दूध घेतलेलं आहे 2 कप, म्हणजे आपल्याला एकूण इथे 2 ते 2.5 कप दूध लागतं. तर आता ही पेस्ट आपण त्यामध्ये टाकूया. ही अशी पेस्ट करून घेतली म्हणजे कसं छान असं मिक्स होतं. आणि आता परत एकदा हे छान असं मिक्स करून घेऊया. वाव, सुगंध तर खूप छान येतोय आणि एक वेगळी रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तर आता तुम्ही बघू शकता थोडासा दाटसर असं झालेलं आहे, पण आपल्याला हे सगळं टाकून झाल्यावर मिक्स केल्यावर अजून एकदा उकळी काढायची आहे. तर मग आपण अजून एकदा उकळी काढून घेऊयात आणि मग बघूया. तर मी इथे अजून एकदा उकळी काढून घेतलेली आहे. मीडियम फ्लेमवरती साधारण 2 मिनिटं ठेवलं की झालं. तर इथे तुम्ही बघू शकता आपली बासुंदी जी आहे ती तयार आहे आणि किती छान अशी झालेली आहे. तिची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघू शकता. वाव, मस्तच. तर मी इथे गॅसची फ्लेम बंद करते आणि चला आता ही बासुंदी आपण एका बाउलमध्ये सर्व करून घेऊया. तर मी इथे छान मस्त असा बाउल घेतलेला आहे आणि आपली बासुंदी पण इथे तयार आहे. चला तर आता बाउलमध्ये काढून घेऊया. वाव, किती छान आणि मस्त कन्सिस्टन्सी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. खास करून थंडीमध्ये ही बासुंदी खूपच छान लागेल, कारण की गरमागरम अशी बासुंदी तयार होते. मग तुम्ही नुसती खावा किंवा मग चपाती सोबत खावा, अगदी छान अशी लागेल. आणि हो, मी तुम्हाला अजून एक आयडिया सुचवेन, पुरी सोबत ही बासुंदी अजूनच छान लागेल. वाव, खूपच छान अशी आपली बासुंदी झाली आहे आणि सुगंध तर खूप छान असा दरवळतोय अगदी. आहे की नाही भन्नाट अशी रेसिपी. त्यासोबतच मी इथे काही बदाम गार्निशिंग साठी काढून ठेवले होते, ते आता इथे लावूया. तर इथे आपली पार्लेची बिस्किटची बासुंदी तयार आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्ह सोबत नक्की शेअर करा. आणि जर का तुम्ही मला म्हणजे अजून धनश्रीज किचनला सबस्क्राईब केलं नसेल, लगेचच जावा, सबस्क्राईब करा, फ्री आहे. आणि त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.
बाय बाय. लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन.